नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा मी नवीन स्वामींची कथा सांगणार आहे. ती कथा म्हणजे श्री गुरुलीला अमृत या कथासार या ग्रंथामधली. खूप सुंदर अशी ही कथा आहे. एकदा एक सुखी दाम्पत्य जगन्नाथपुरीच्या यात्रेला निघाले होते. यात्रेमध्ये जात असताना त्यांची जे ते दाम्पत्य होतं त्याच्यातली त्याची बायको होती ती त्या यात्रेमध्ये हरवून जाते. त्यावेळेस तिचा जो नवरा होता तो तिला यात्रेमध्ये शोधत होता. खूप कासावीस झाला होता. तो व्यक्ती खूप रडत होता आणि सतत भगवंताची आठवण करून देत होता की मला माझी बायको शोधून दे. त्यावेळेस त्यांना असं समजलं की अक्कलकोटचे महाराज इथे आहे. ते व्यक्ती सरळ स्वामी महाराजांच्या चरणाशी लोळून घातले आणि म्हणाले की महाराज, खूप दिवसांनी तुमचं दर्शन झालं आहे. आता मला माझी मदत करा. मला माझी बायको मिळवण्यासाठी मदत करा. आता माझा संसार कसा चालेल? माझ्या मुलांचा कोण सांभाळ करल? तिच्याशिवाय जगणं माझं अशक्य आहे. स्वामी महाराजांना थोडं वाईटही वाटलं आणि रागही आला. आता राग कशाचा आला? तर स्वामी महाराज म्हटले, अरे, तुझं इतकं वय झालं आहे तरीसुद्धा तुझी अजून इच्छा संपली नाही, तुझी कामवासना पूर्ण झाली नाही. अरे, अजून तुझा हा जो जीव आहे तो या संसारातच अटकला आहे का? तुला नक्की काय करायचं आहे तुला माहीत नाही का? आपण कोण आहोत? आपल्याला कुठे जायचं आहे हे सुद्धा तुला माहीत नाही का? मागच्या जन्मात तू कोण होता हे तरी तुला माहीत आहे का? मागच्या जन्मात तू आमचा भक्त होता. त्यावेळेस त्याला मात्र ते काहीच आठवत नव्हतं. त्याच्या स्वामींनी सांगितलं त्यांच्या भक्तांना की लाव याच्या कपाळी भस्म, म्हणजे याला पूर्वजन्माची जाणीव होईल. स्वामी भक्तांनी त्या व्यक्तीच्या कपाळी भस्म लावले आणि त्याला पूर्वजन्मातलं सगळं काही आठवायला लागलं की तो व्यक्ती स्वामी महाराजांचा पूर्वजन्मातला हा भक्त होता. पण त्याच्या आईवडिलांनी त्याचा परित्याग केला होता. खूप जीवनात त्यांनी कष्ट सोसले होते आणि त्यावेळी स्वामी महाराजांच्या सेवेतून तो त्याच्यातून बाहेर निघाला होता. त्याने पूर्ण जीवन हे महाराजांच्या सेवेमध्येच घालवलं होतं. ज्यावेळेस त्याला भस्म लावला त्याला संपूर्ण ज्ञान झालं आणि त्यांनी मात्र स्वामींचे पाय सोडले नाही. डोळ्यामध्ये अश्रू वाहत होते की महाराज, आता या संसारातून मोह उठला आहे, फक्त आता तुमची सेवा करायची इच्छा राहिली आहे. महाराज म्हटले की अरे, काळजी करू नकोस, तू तुझा संसार करता करता सेवासुद्धा कर, पण त्यांच्यामध्ये गुंतून तू राहू नकोस. त्यावेळेस तिथेच त्या व्यक्तीची हरवलेली बायको आली. तिने तिच्या नवऱ्याला मिठी मारली आणि म्हणाली, चला आपण. त्यावेळेस तिलासुद्धा आपल्या हरवल्याची तसेच आपल्या नवऱ्याच्या पूर्वजन्माची आणि तिच्याही पूर्वजन्माची माहिती झाली. तिच्याही चरणी ते भस्म लावण्यात आलं. तिलाही कळलं की आपल्या जगण्याचा उद्देश काय आहे. ते दोघेजण स्वामींच्या चरणी लोटांगण घातलं आणि म्हणाले, आम्हाला आता तुमच्या चरणाची सेवा करायची संधी द्या. स्वामी महाराज